झाड पडलेलं आहे, मॅन्युअल मध्ये त्या ठिकाणी जाऊन अपघात घडलेला आहे, मृत्यू झालेला आहे आणि गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे। या संदर्भामध्ये महापालिकेच्या महापौरांनी आयुक्त अश्विन भिडे यांनी संबंधितांवर कारवाईचे पण आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि मुंबईमध्ये जी काय भौगोलिक परिस्थिती आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण होत आहे, प्रकल्प चालू आहेत आणि त्याच्यामुळं हा नैसर्गिक आपत्ती आपल्याला प्रतिवर्षी येते। या संदर्भामध्ये महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या, वारूममधनं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रिव्ह्यू घेत उपाययोजना काढल्यात, परंतु संकट एवढं मोठं आहे, पाऊस आणि या सगळ्या त्यात नक्की आम्ही कमी पडलोय। परंतु या ठिकाणी हे का झालं, दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहेत याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी नक्की केली जाईल। मी आत्ताच मगाशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मोडकळीस आलेल्या इमारतींचाही प्रश्न मांडला। हा मॅन्युअलचा विषय आहे। उद्याच मोडकळीस आलेल्या 13,000 इमारती आहेत त्या ठिकाणी, तेही जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी आहेत। पावसामुळे त्या ठिकाणी तिथे दुर्घटना काय घडेल हेही मी आज सरकारला त्या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडलंय। उपसभापती सचिन भाऊ आयर यांनी सरकारने तात्काळ लक्ष घालावं आणि या दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत।